हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या प्रियानो, आपण आपले नेत्र झाकूया आणि या सुंदर अशा दिवसामध्ये परमेश्वराने त्याच्या स्तुती आराधना त्याची करत असताना त्याच्या पवित्र आत्म्याने भरून आम्हाला चालवावा. देवाला आवडेल आणि देवाला ग्रहणीय अशी एक स्तुती आराधना परमेश्वर आम्हाला करायला सहाय्य मदत करावं. आणि त्याचप्रमाणे आज असलेले वचन आणि असलेले पुढील सर्व जे काही भक्ती आहे परमेश्वराने आशीर्वादित करून द्यावा, यासाठी आपण सर्वांनी मिळून काही क्षण प्रथम आपण देवाला आभार मानूया की देवाला आपल्याला हे सुंदर असा रविवारचा दिवस दिलेला आहे. पण प्रार्थना करूया. धन्यवाद, 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 धन्यवाद. राजांचा राजा धन्यवाद. तुझी स्तुती करतो. प्रभूंचा प्रभू, आम्ही तुला आभार मानतो, तुझी स्तुती करतो. ख्रिस्त येशू, तुला आभार मानतो, धन्यवाद देतो, स्तुती करतो. पवित्र आत्म्या, तुला आभार मानतो, धन्यवाद करतो, तुमची स्तुती करतो. तुझ्या उपस्थितीबद्दल तुझा आभार मानतो, स्तुती करतो. तुझ्या कृपेबद्दल तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुझ्या दयेबद्दल तुझे आभार मानतो, स्तुती करतो. धन्यवाद येशू. आभारी, आभारी, आभारी. तुझं नाव आमच्याद्वारे गौरव होऊ दे प्रभू परमेश्वरा. तुझं नाव आमच्याद्वारे, आमच्या जीवनाद्वारे गौरव होऊ दे. आज आम्ही करणारी स्तुती आराधना आम्ही तुझ्या हाती सोपवतो. ऐकणारे वचन आम्ही तुझ्या हाती सोपवतो. पूर्ण भक्ती आराधना आम्ही तुझ्या हाती सोपवतो प्रभू परमेश्वरा. तुम्ही चालवा, तुम्हीच मार्गदर्शन करा प्रभू. तुझ्या हाती सोपवतो प्रभू परमेश्वरा. पुढील सर्व वेळ पवित्र आत्म्या तुझ्या ताब्यामध्ये आम्ही देतो. तुम्ही आम्हाला शिकवा. अजून स्तुती आराधना चांगलं, अजून आत्म्याने खरीपणाने कसं करायचं आम्हाला तुम्ही शिकवा, मार्गदर्शन करा प्रभू. धन्यवाद येशू. आभार मानतो. सर्व गौरव, आदर, महिमा, सन्मान तुला देऊन प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या महान सामर्थ्यशाली नावाने आम्ही मागतो ना, पित्या. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या प्रियांनो, आपण सर्वांनी मिळून यावेळेस देवाची स्तुती व आराधना करायला आपण तयार होऊया. तू ही है मेरा सवेरा, तेरे सिवा ना कोई मेरा. तुझ्याशिवाय माझं कोणी नाही. तू माझा आशा आहेस, तूच माझा भरोसा आहेस. हे गीत गाऊन आपण परमेश्वराला अजून आपण स्तुती करूया आणि त्याच्या स्तुतीमध्ये आपण पूर्णपणे बुडून जाऊया, मग्न होऊया. पूर्ण लक्ष आपलं परमेश्वराकडे आपण केंद्रित करून ही स्तुती व आराधना त्याच्या हाती आपण सोपवून त्याच्या स्तुती आराधना करत असताना प्रियानो, मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो की कृपया आजूबाजूला पाहत बसू नका. आणि मी तुम्हाला उत्तेजन देईन की ही स्तुती आराधना करत असताना पूर्णपणे तुम्ही बुडून जा. त्यामध्ये पूर्ण कसं म्हणता येईल, इंग्लिशमध्ये असं एक शब्द वापरला जातो, सोक. म्हणजे जसं आपण कपडे पाणीमध्ये भिजत ठेवतो तसं आपल्याला पूर्ण स्तुती आराधनेमध्ये पूर्ण भिजून जायचं आहे. पूर्ण त्यामध्ये बुडून जायचं आहे. पूर्ण त्यामध्ये असलेलं जे काय त्यामध्ये असलेलं सामर्थ्य असं शोषून घ्यायचं आहे. पूर्णपणे आकर्षित करून आपल्या शरीरामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या परिवारामध्ये पूर्णपणे त्यामध्ये स्तुती आराधनामध्ये तुम्ही सामील व्हायचं आहे. हेच मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो. आपण सर्वांनी मिळून हे गीत गाऊन परमेश्वराची स्तुती करूया. तू ही है मेरा सवेरा, तेरे सिवा है ना कोई मेरा. तू ही है मेरा सवेरा, तेरे सिवा है ना कोई मेरा. सर्वांनी मिळून हालेलुया, 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 येशुवा. तू ही है आशा, मेरा भरोसा, तू ही है
मेरा सहारा, तू ही है आशा, मेरा भरोसा, तू ही है जीवन, मेरा सहारा। हालेलुया, 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 येशुवा। पुन्हा एकदा सर्वांनी मिळून हालेलुया, 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 येशुवा। हर नाम से ऊंचा वो नाम येशुवा, करते हैं हम सजदा यहाँ। हर नाम से ऊंचा वो नाम येशुवा, करते हैं हम सजदा यहाँ। हालेलुया, 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 येशुवा। हालेलुया, 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 येशुवा। सबसे ऊंचा है तेरा नाम, सबसे ऊंचा है यीशु नाम, सबसे ऊंचा है तेरा नाम, सबसे ऊंचा है यीशु नाम। हर पहाड़ों से, हर तूफानों से, आसमानों से, सारे नामों से, यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम। पुन्हा एकदा यीशु तेरा, यीशु तेरा नाम। एक शेवट वेळा, यीशु तेरा नाम। हालेलुया, 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 यीशु नाम। हालेलुया, 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 येशुवा। थँक्यू लॉर्ड जीसस. धन्यवाद येशू. आभार मानतो प्रभू परमेश्वरा. तुझी स्तुती आमच्याकडून होत राहू दे प्रभू परमेश्वरा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आम्ही तुझी प्रार्थना करत असताना विश्वासाने करायला सायन मदत करा. तुझ्या स्तुती व आराधना करत असताना त्यामध्ये आम्हाला मुक्ती आहे प्रभू परमेश्वरा. तुझी स्तुती व आराधना करत असताना त्यामध्ये आम्हाला आरोग्यदान आहे प्रभू. तुझी स्तुती आराधना करत असताना त्यामध्ये आमची सर्व बंधनं मोडली जातात. तुझी स्तुती व आराधना करत असताना पूर्ण जीव शरीर आत्मा तू आमचं शुद्ध करतोस प्रभू परमेश्वरा. असं तुझी स्तुती आराधना खोल अंतकरणाने करायला सहाय्य मदत करा. तुम्ही म्हटलेलं आहात प्रभू वचनामध्ये, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. प्रभू आज आम्ही स्वर्गाचं द्वार ठोकतो प्रभू. स्वर्गामध्ये असलेले सर्व आमच्यासाठी ठेवलेले आशीर्वाद आम्ही स्वीकारतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू परमेश्वरा. आणि नीतिमान लोकांची प्रार्थना सर्व बंधन मोडून काढते प्रभू परमेश्वरा. धर्मीजन की प्रार्थना, विश्वासाने केलेली प्रार्थना
सर्व बंधनं मोडून काढणारी अशी प्रार्थना आहे. या प्रियानो आपण हे गीत म्हणूया, परमेश्वराची स्तुती अजून आपण करूया. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, सबसे भला है. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. वो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. मांगोगे, मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो तुम पाओगे. मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो तुम पाओगे. खटखटाओ, खुलेगी स्वर्ग की आशीष में, पाओ तुम उसे अभी. खटखटाओ, खुलेगी स्वर्ग की आशीष में, पाओ तुम उसे अभी. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से. प्रार्थना करे निरंतर, प्रार्थना करो विश्वास से. धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन. धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. धन्यवाद यीशु. प्रभू, तुझ्या प्रार्थनेमध्ये, तुझी प्रार्थना आम्ही करत असताना, तुझी स्तुती आराधना करत असताना, तुझं वचन वाचत असताना, तुझं जे कार्य आमच्यामध्ये होत आहे त्याबद्दल आभारी. आम्हाला रोज आणि रोज तू नवीन करत आहेस. आमचं नवीनीकरण तुम्ही करत आहात, शुद्ध करत आहात तुझ्या रक्ताने, त्याबद्दल आभारी. प्रभू, आमच्याकडून रोज, प्रभू, एक मनुष्य म्हणून आमच्याकडून रोज अनेक वेळा प्रभू चुका होतात प्रभू. पण याचा अर्थ असा नाही की तू आम्हाला कधी सोडून लगेच सोडून देतो, टाकून देतो. तुझं वचन म्हणते तू आम्हाला कधी सोडणारा नाही, आम्हाला कधी न टाकणारा परमेश्वर आहे. आज आम्ही या ठिकाणी प्रार्थना करतो, जर पवित्र आत्म्याने आम्हाला शुद्ध कर. शुद्ध करायचं जे काम आहे, रोजचं काम आहे प्रभू परमेश्वर. रोज स्वतःला आम्ही प्रार्थनेमध्ये तुझ्याबरोबर शुद्ध व्हायला सहाय्य मदत करा प्रभू. तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला तुम्ही शुद्ध करा. जसं पेंटिकॉसच्या दिवशी प्रभू परमेश्वरा अनेक चिन्ह, अनेक चमत्कार तुझं पवित्र आत्मा जितक्या जोरदाररित्या उतरलं होतं, तशा प्रकारे आमच्या प्रत्येकावर तुझे पवित्र आत्मा उतरू दे प्रभू परमेश्वरा. धन्यवाद येशू. प्रभू, तुझी स्तुती आराधना आम्ही करत असताना, यावेळेस आम्ही जे गीत, पुढील गीत म्हणत असताना, तुझं पवित्र आत्मा आमच्याबरोबर हे स्तुती आराधना करत असलेल्या प्रत्येकावर जोरदाररित्या उतरू दे प्रभू परमेश्वरा. धन्यवाद येशू, धन्यवाद. आभारी, आभारी. आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता, पेंटिकॉस के दिन के समान
आत्मा मंडराता। अंधे देखते हैं, लंगड़े चलते हैं, बहरे सुनते हैं, शैतान भागते हैं। प्रभु धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। पवित्र आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता। पेंटिकॉस्ट के दिन समा आत्मा मंडराता, पेंटिकॉस्ट के दिन समा आत्मा मंडराता। अंधे देखते हैं, अंधे देखते हैं, अंधे देखते हैं, अंधे देखते हैं, अंधे देखते हैं। यीशु मसीह के नाम से, यीशु मसीह के नाम से अंधे देखते हैं, यीशु मसीह के नाम से अंधे देखते हैं। लंगड़े चलते हैं, लंगड़े चलते हैं, लंगड़े चलते हैं, लंगड़े चलते हैं, लंगड़े चलते हैं। यीशु मसीह के नाम से, यीशु मसीह के नाम से लंगड़े चलते हैं, यीशु मसीह के नाम से लंगड़े चलते हैं। गूंगे बोलते हैं, गूंगे बोलते हैं, गूंगे बोलते हैं, गूंगे बोलते हैं, गूंगे बोलते हैं। किसके नाम से? यीशु मसीह के नाम से गूंगे बोलते हैं, यीशु मसीह के नाम से गूंगे बोलते हैं। बहरे सुनते हैं, बहरे सुनते हैं, बहरे सुनते हैं, बहरे सुनते हैं, बहरे सुनते हैं। ओ यीशु मसीह के नाम से बहरे सुनते हैं, यीशु मसीह के नाम से बहरे सुनते हैं। शैतान भागते हैं, शैतान भागते हैं, शैतान भागते हैं, शैतान भागते हैं, शैतान भागते हैं। यीशु मसीह के नाम से शैतान भागते हैं, यीशु मसीह के नाम से शैतान भागते हैं। अभिषेक मिलता है, अभिषेक मिलता है, आमीन। अभिषेक मिलता है, हर एक को मिलने दो। अभिषेक मिलता है, अभिषेक मिलता है। किसके नाम से? आमीन। यीशु मसीह के नाम से अभिषेक मिलता है, यीशु मसीह के नाम से अभिषेक मिलता है। सामर्थ मिलती है, सामर्थ मिलती है, सामर्थ मिलती है, सामर्थ मिलती है, सामर्थ मिलती है। जिसके नाम से? यीशु मसीह के नाम से सामर्थ मिलती है, यीशु मसीह के नाम से सामर्थ मिलती है। आनंद मिलता है, आनंद मिलता है, वो आनंद मिलता है। थैंक यू लॉर्ड जीसस। आनंद मिलता है, आनंद मिलता है। यीशु मसीह के नाम से, यीशु मसीह के नाम से आनंद मिलता है, यीशु मसीह के नाम से आनंद मिलता है। शांति मिलती है, शांति मिलती है,
प्रत्येकाला प्रभू परमेश्वरा यीशु मसीह के नाम से शांति मिलती है, ज्योति मिलती है, ज्योति मिलती है। यीशु क्रिस्ता प्रकाश ज्योति मिलती है, ज्योति मिलती है। हालेलुया, ज्योति मिलती है। किसके नाम से? यीशु मसीह के नाम से ज्योति मिलती है। यीशु मसीह के नाम से ज्योति मिलती है। जय मिलती है, जय भी मिलती है, हमें जय भी मिलती है। घोषणा करूया, जय भी मिलती है, हमें जय भी मिलती है। यीशु के नाम से, यीशु मसीह के नाम से जय भी मिलती है। यीशु मसीह के नाम से जय भी मिलती है। आत्मा मंडरता, आत्मा मंडरता, पवित्र आत्मा मंडरता, आत्मा मंडरता, पवित्र आत्मा मंडरता। पेंटिकॉस्ट के दिन, पेंटिकॉस्ट के दिन समा आत्मा मंडरता, पेंटिकॉस्ट के दिन समा आत्मा मंडरता। थँक यू लॉर्ड जीसस. तुझ्या पवित्र आत्म्याबद्दल आम्ही तुला आभार मानतो. यू सेंट अ कम्फर्टर फॉर अस. एक सहाय करता, एक शांतीदाता, सांत्वनदाता, एक कम्फर्टर, आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये शांती समाधानाने भरून मार्गदर्शन करणारा पवित्र आत्मा तुम्ही आम्हाला दिलेला आहात. त्याबद्दल आभारी आभारी प्रभू परमेश्वरा. प्रभू आम्ही तुझी आराधना करत असताना प्रभू आम्हा प्रत्येकांना स्पर्श करा प्रभू परमेश्वरा. तुझ्या पवित्र आत्म्याने भरून आम्ही आराधना करायला सहाय्य मदत करा प्रभू. धन्यवाद येशू. आम्ही शून्य होतो प्रभू, आमच्याकडे काही नव्हते. आम्हाला तू स्वतःच्या प्रतिरूपामध्ये बनवला, त्याबद्दल आभारी. थँक यू लॉर्ड जीसस. तुझ्या जीवनाचा श्वास तो आमच्यामध्ये फुंकला, आम्हाला घडवला प्रभू. स्तोत्रसंहितामध्ये म्हणते यू आर फिअरफुली अँड वंडरफुली मेड. तुम्ही प्रत्येकाला परमेश्वराने अद्भुतरित्या रचलेला आहे. धन्यवाद येशू. आमच्यावर अनंत सार्वकालिक प्रेम केला आणि प्रेमा खातीर स्वतःचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला, त्याबद्दल आभारी. इतकं अनोखं असं प्रेम आम्हाला कुठं पाहायला मिळणार प्रभू परमेश्वरा. धन्यवाद येशू. थँक यू लॉर्ड जीसस. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. थँक यू लॉर्ड जीसस. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपनी ही रूप में. प्रेम किया है अनंत प्रेम
से, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए। सर्वांग मिळून पुन्हा एकदा, शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपनी ही रूप में, प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए। अनोखा प्यार, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के, मेरा सारा दंड सह लिया उसने, कोड़े खा के क्रूस उठाया यीशु ने, मुझे मुक्ति और चंगाई दे दी है। जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के, मेरा सारा दंड सह लिया उसने, कोड़े खा के क्रूस उठाया यीशु ने, मुझे मुक्ति और चंगाई दे दी है। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे तूने भरपूरी से, खतरों और सब मुसीबतों में आँखी पुतली जैसे संभाला मुझे। अन्न वस्त्र और सभी आशीषें तूने भरपूरी से, खतरों और सब मुसीबतों से आँखी पुतली जैसे संभाला मुझे। सर्वांनी मिळून, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। Jesus.
थँक्यू फॉर युअर वंडरफुल प्रेझेन्स. सुंदर उपस्थिती बद्दल आभारी. ओ लव यू जीसस. तुझी उपस्थिती किती सुंदर आहे. तू आमचा पिता आहेस. तू आमच्या माता, आमच्या आई वडील तुम्ही आहे. आमच्या मम्मी डॅडी तुम्ही आहे प्रभू. आम्ही तुझे लेकर आहोत. मला कधीच तू कमी पडू दिला नाही, त्याबद्दल आभारी. धन्यवाद येशू. We worship you, Lord Jesus. आम्ही आमचे मस्तक तुझ्या समोर आम्ही झुकवतो प्रभू. We love you, Jesus. धन्यवाद. धन्यवाद येशू. धन्यवाद. पिता, आम्ही तुझ्याकडे पाहतो प्रभू परमेश्वर. माझ्या प्राणप्रिया, आम्ही तुला पाहतो. तूच माझा मार्ग आहेस. तूच माझे सत्य आहेस प्रभू. तू माझं जीवन आहेस. माझा मम्मी तू आहे. माझं डॅडी तुम्ही आहे प्रभू परमेश्वर. आमचं उत्तम मेंढपाळ तुम्ही आहे प्रभू. थँक्यू लॉर्ड जीसस. थँक्यू लॉर्ड. तुझ्यासाठी ताणलो आहे, तुझ्यासाठी ताणलो आहे.
पिता तुला मी पाहतो, प्राणप्रिय तुला पाहतो, पिता तुला मी पाहतो, प्राणप्रिय तुला पाहतो, पिता तुला मी पाहतो. Thank you, Lord Jesus. मम्मी तुझा मम्मी तुझा है, तुझे लेकरू आहे, मी तुझे लेकरू आहे, पिता तुला मी पाहतो. Thank you, Lord Jesus. प्राणप्रिय तुला पाहतो, पिता तुला मी पाहतो. Yes, Lord Jesus. आमचं पूर्ण लक्ष तुझ्यावर असू दे. आमचं मम्मी तू आहेस, आमच्यासाठी डॅडी तुम्ही आहे प्रभू. थँक यू लॉर्ड जीसस. प्रभू आम्ही आभार मानतो, तुझ्या प्रीतीबद्दल आम्ही तुझा आभार मानतो प्रभू. We love you Jesus. सारे सृष्टि के मालिक तुम हो प्रभु. धन्यवाद यीशु. Oh, we worship you Jesus. आभारी. सर्व जगाला निर्माण करणारा परमेश्वर तुम्ही आहे. तुला कोणी तुझ्याबरोबर तुलना करू शकत नाही प्रभू. There's no match, no comparison to your name and your power. Thank you Lord Jesus. Nandri. Thank you Lord Jesus. We love you Jesus. We want to worship you more and more Lord Jesus. तुझी अजून आम्ही आराधना करायला पाहिजे. सारी सृष्टि के मालिक तुम्ही, सारी सृष्टि के रक्षक तुम, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरी हे गुणगान. Thank you Lord Jesus. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरी ही गुणगान. हालेलुया ना को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना. सारी सृष्टि को तेरा सहारा,
से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, राहों पर हमको चलाना। रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन हमारा तेरा है, इन्हें शैतान को छूने न देना। हम है तेरे हाथों की रचना, हम पर शैतान को छूने न देना। किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे जीवन की हमारे इस नैया को भवसागर में खोने न देना। Thank you, Lord Jesus. प्रभू आभारी, धन्यवाद देतो. आम्ही केलेली स्तुती व आराधना तुला गृहिणी असा असो प्रभू. स्तुतीचे यज्ञ तुला आम्ही सादर करतो. प्रभू तुझं नाव उंचाविले जाव, तुझे गौरव होऊ दे, तुझी स्तुती होत राहू दे. ही संधी, ही वेळ आम्हाला तुम्ही दिला त्याबद्दल आभारी. पुढील सर्व वेळ तुझ्या हाती सोपवतो. सर्व गौरव, आदर, महिमा, स्तुतीस पात्र असलेला राजांचा राजा,
प्रभूंचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सर्व शक्तिशाली, सर्व गौरवशाली, अवर्णनीय, अतुलनीय नावाने ही प्रार्थना आम्ही मागतो म्हणा एक पित्या. आमेन, आमेन, आमेन. जोरदार टाळ्या वाजून आपण परमेश्वराला आभार मानूया. We worship you, Lord Jesus. तुला गौरव मिळू दे, तुझी महिमा तुला मिळू दे, तुझी स्तुती हो दे, तुला महिमा मिळो, तुझी आराधना हो दे. धन्यवाद, धन्यवाद. स्तुती, 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 प्रशंसा, प्रशंसा. ग्लोरी, 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 ग्लोरी. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आभारी, 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 आभारी. We love you, Jesus. Oh, we love you, Jesus. We love you, Jesus. And we thank you. Thank you for your wonderful grace. Thank you for your wonderful presence. Help us to soak in your presence. या उपस्थितीमध्ये असंच अजून पुढील वेळ तुम्ही आम्हाला चालवा. धन्यवाद येशू, आभारी. Thank you, Lord Jesus. Hallelujah. Praise the Lord. देवाला धन्यवाद करतो की परमेश्वराने आपल्याला स्तुती व आराधना करण्याची एक सुंदर संधी दिली. आणि यावेळेस आपण पुढील वचनासाठी आपण तयार होऊया. प्रार्थनापूर्वक पुढील वेळामध्ये आपण प्रवेश करूया. परमेश्वर या स्तुत्यारण्याद्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वादित कर. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम, शालोम. यावेळेस आपण वचनातून काही गोष्टी पाहणार आहोत आणि विशेष करून आज आपण येशू ख्रिस्ताच्या रक्ताबद्दल थोडासा अभ्यास आपण करणार आहोत. पण त्यापूर्वी थोडंसं आपल्याला रक्ताबद्दल माहिती किंवा काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. रक्ताचं महत्त्व काय आहे हे थोडक्यात आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण येशू ख्रिस्ताच्या रक्ताने माझ्यासाठी काय केलेलं आहे, तुम्हा प्रत्येकांसाठी येशूचे रक्त आता काय करत आहे, या क्षणाला आपल्यासाठी येशू ख्रिस्ताचं रक्त काय करत आहे या बाबतीत आपण पाहणार आहोत. प्रथम आपण बघूया की रक्त म्हणजे काय किंवा त्याचं काम काय असते किंवा रक्ताचं महत्त्व काय आहे हे आपण पाहणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये रक्त आहे ना? हां. ज्यांच्या शरीरामध्ये रक्त नाही त्यांच्या शरीरामध्ये जीव नाही. म्हणजेच काय आहे, रक्तामध्ये जीवन आहे. ते आपण अजून पुढं बघणार आहोत. पण हे जे रक्त आहे आपल्या पूर्ण शरीरामध्ये प्रत्येक 23 सेकंदाला फिरत असते. पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक भागामधून, शरीराच्या प्रत्येक भागामधून हे रक्त काय होत असते, फिरत असते. सोप्या शब्दात मी सांगतो, समजेल असे. हे पूर्ण रक्त इकडून हातात, मग या भागात, त्यानंतर खाली, त्यानंतर पायात, असं पूर्ण शरीरामध्ये ते काय नुसतं प्रत्येक 23 सेकंदाला फिरत राहते. आपण मगाशी ऐकलेलं आहे, रक्ताशिवाय जीवन नाही. रक्त आपल्याला ताकद देते. रक्त आपलं जे शरीराचं वाढ आहे यामध्ये रक्ताचं खूप मोठं एक काम आहे. आणि शरीरामध्ये जवळपास मला वाटते 7 ते 8% वजन जे आहे आपल्या शरीराचं ते फक्त रक्ताचं असते. म्हणजे आपल्या शरीराचं जे वजन आहे त्यापैकी 7 ते 8% फक्त रक्ताचंच असते. तर इतकं रक्त आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये असते. ते रक्तामुळेच आपलं वाढ होत असते, आपल्याला ताकद मिळते. आणि ते रक्त आपल्याला हे आपल्या शरीरातील रक्ताबद्दल मी सांगत आहे. हे जे रक्त आहे आपल्याला प्रत्येक जे आजार आहेत किंवा जे किटाणू असतील त्या विरोधात लढाई हे रक्त करत असते. आणि हे जे रक्त आहे हे रक्त फक्त आणि फक्त परमेश्वर बनवू शकतो. मनुष्य आजपर्यंत जीवन असलेलं रक्त बनवू शकलेला नाही. मनुष्याने रक्त बनवलेलं आहे पण त्यात जीव नाही आहे. आणि हे रक्त तुम्हाला, मनुष्यानं बनवलेलं रक्त तुम्हाला कुठं बघायला मिळेल?
वेगवेगळ्या सिरियलमध्ये म्हणा, चित्रपटात एखादा हिरो जेव्हा विलनला वगैरे असं मारतोय त्यावेळी नाकातून इकडून रक्त वगैरे गळताना दाखवतात. ते डुप्लिकेट, म्हणजे असं मनुष्याने तयार केलेलं डुप्लिकेट रक्त असं लावून ते दाखवतात. ते मनुष्याने केलेलं रक्त आहे, पण त्यामध्ये जीवन नाही. जीवन असलेले रक्त फक्त आणि फक्त परमेश्वर बनवू शकतो, आणि त्या परमेश्वराने हे जीवन असलेले रक्त आपल्याला दिलेले आहे. आपल्या शरीरामध्ये अनेक अवयव आहेत, अनेक पेशी आहेत, हाडं आहेत, मांस आहे, भरपूर अशा गोष्टी आहेत. समजा एखादा अवयव जर काम करायचं थांबलं तर शरीर चालू राहील, शरीराचं काम चालू राहील. म्हणजे समजा आता हा हात माझा काम करायचा थांबला तर बाकीचं शरीर चालू राहील. तेच मी म्हणत आहे, एखादा अवयव शरीरातला, हाड असेल किंवा इतर कुठलाही अवयव असेल, तो जर थांबला काम करायचा तर पूर्ण शरीराचं काम चालू राहील. पण जर रक्त प्रवाह थांबला किंवा रक्ताचं काम थांबलं की काय म्हणता येईल, शरीर बंद पडते. एवढं महत्त्व त्या रक्ताला आहे. तर असं म्हणता येईल, रक्त हे जीवनाचा झरा आहे. जसं परमेश्वराने सांगितलेलं आहे, जीवनाचा झरा, हे आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे. तो जीवनाचा झरा स्वर्गामध्ये देखील आहे आणि आपल्यामध्ये देखील परमेश्वराने रक्ताच्या रूपामध्ये दिलेला आहे. ते रक्त नसेल तर आपलं जीवन नाही, शरीरामध्ये जीवन राहणार नाही. तर असं म्हणता येईल की हे जे रक्त आहे आपल्या शरीरामध्ये प्रवाह करत राहते आणि हे एक शरीरामधील जीवनाचा झरा आहे. आणि देवासमोर, देवाच्या नजरेत रक्ताला देवाने खूप एक वेगळं महत्त्व दिलेलं आहे, एक पवित्रता दिलेलं आहे रक्तासाठी. वाचूया आपण अनुवाद याचं पुस्तक 12वा अध्याय, त्यातील 23 पासून 25 पर्यंत आपण वाचणार आहोत. अनुवाद याचं पुस्तक 12वा अध्याय, त्यातील 23 पासून 25 पर्यंत मी वाचतो आपणासाठी. आणि जर तुमच्याजवळ बायबल असतील तर माझ्या आवाजासहित तुम्ही पण ते बायबलमधून वाचू शकता. 23व्या वचनापासून सुरुवात करूया. त्याचे रक्त मात्र, आता त्याचे म्हणजे कोणते ते तुम्हाला जरा वर 21व्या वचनामध्ये समजेल. जे स्थान तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या स्थापनेसाठी निवडील ते तुझ्यापासून फार दूर असेल, तर जी गुरेढोरे व शेरडे मेंढरे परमेश्वराने तुला दिले असतील त्यापैकी तुला वाटेल ते माझ्या आज्ञेप्रमाणे मारून आपल्या वेशीच्या आत आपल्या इच्छेत येईल त्याप्रमाणे तू खावेस. ठीक आहे. तर जे गुरेढोरे, शेरडे मेंढरे त्या काळामध्ये तुझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या आज्ञामध्ये राहून तुझ्या इच्छेप्रमाणे तू मारून खाऊ शकतोस असं परमेश्वराने आज्ञा दिली. आता आपण खाली येऊया म्हणजे चांगलं समजेल. आता 23वं वचन वाचूया. त्याचे रक्त म्हणजे ज्या प्राणीला तू मारून खाणार आहेस त्याचे रक्त मात्र मुळीच सेवन करू नये. तू त्याचं बाकीचं सर्व खा, पण रक्त मात्र सेवन करू नये. पुढं बघा, हे लक्षात ठेव, चांगलं लक्षात ठेव, कारण रक्त हे जीवन होय, म्हणून मांसाबरोबर जीवन खाऊ नये. तेव्हा दिलेली आज्ञा आजपर्यंत कधी पण आपण चिकन मटन वगैरे घेऊन आलो तर पहिला नीट धुवून काढतो. सर्व जे रक्त आहे ते आपण नीट धुवून काढतो. ही प्रथा किंवा ही परंपरा किंवा हे जे असं करणे हे त्या काळापासून आलेलं आहे. देवाने जे आज्ञा दिले त्याप्रमाणे आपण आज पण करत आहोत. आपण कधीच रक्त मांसाबरोबर खात नाही, कारण रक्तामध्ये जीवन आहे. पुढे 24वं वचन, ते सेवन करू नये, पाण्याप्रमाणे ते जमिनीवर ओतून द्यावे. ते कर, ठीक आहे, पण सेवन मात्र करायचं नाही, कारण तेवढं रक्ताला महत्त्व परमेश्वराने ठेवलेलं आहे. त्याचं एक वेगळं महत्त्व परमेश्वराने त्याला ठेवलेलं आहे. पुढील वचन
25 वचन, परमेश्वराच्या दृष्टीने जे यथार्थ ते तू केल्याने तुझे व तुमच्या पश्चात तुझ्या संततीचे कल्याण व्हावे म्हणून ते सेवन करू नये. म्हणजे किती आज्ञा देतानाच तुझ्या संततीचे साठी, तुझ्या संततीसाठी कल्याण जर पाहिजे असेल तर हे कल्याण व्हायला पाहिजे तर रक्ताचे सेवन करू नको. म्हणजे तेवढं परमेश्वराने त्यावर भर दिलेला आहे. रक्ताचं सेवन करू नको, खाऊ नको, पिऊ नको, परत तेच सांगत आहे. तेवढं महत्त्व देवाच्या नजरेत रक्तासाठी आहे. जेव्हा मनुष्याला देवाने निर्माण केले त्यावेळी मनुष्याच्या शरीरामध्ये रक्त होते, पण ते पवित्र रक्त होतं, एकदम पवित्र होतं. त्या रक्तामध्ये कसलाच आजार होत नव्हता, मरण नव्हते, मृत्यू नव्हते, कसला रोग होत नव्हता, कसलेच किटाणूचा त्याच्यावर काही फरक पडत नव्हता रक्तावर. असं एक पवित्र रक्त देवाने मनुष्याला दिलेले. पण जेव्हा मनुष्याने देवाविरुद्ध वागला, आदाम हवेने कसं देवाविरुद्ध वागले हे सर्व आपल्या सर्वांना ठाऊक आहे. पण जेव्हा मनुष्याने देवाविरुद्ध वागला त्यावेळी या मनुष्याच्या शरीरामध्ये असलेले जे रक्त आहे ते भ्रष्ट झाले. त्याला जे दिलेलं सामर्थ्य होतं, रक्तामध्ये जे सामर्थ्य आणि जे सार्वकालिकता जे दिलं होतं रक्तामध्ये, ते त्यातून निघून गेले, रक्तातून निघून गेले. आणि रक्त भ्रष्ट झाल्यामुळे त्या रक्ताद्वारे पाप जगामध्ये आले. त्यानंतर आजार, मनुष्य जातीमध्ये खूप आजार आले, रोग आले, भरपूर काय काय आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. काय काय आता सुरू आहे, कितीतरी ठिकाणी भरपूर गोष्टी ऐकायला मिळतात. प्रियानो, रक्तामध्ये जीवन आहे. एका मनुष्याच्या पापाद्वारे त्याच्या रक्तामध्ये त्यानं ती भ्रष्टता ओढून घेतली. आणि ते रक्त जेव्हा भ्रष्ट झाले त्यामुळे त्या रक्ताला एक मर्यादा लागली. मरण, मृत्यू हे ओढून घेतले रक्त भ्रष्ट झाल्यामुळे. आणि ते रक्त भ्रष्ट कशामुळे झाले? मानवाच्या आज्ञाभंग करण्यामुळे किंवा देवाच्या विरुद्ध वागल्यामुळे. आता हे जे भ्रष्ट झालेलं रक्त हे फक्त शुद्ध, एक पवित्र असलेलं रक्तच फक्त करू शकते, किंवा निष्पाप असं रक्त फक्त या भ्रष्ट झालेल्या रक्ताला शुद्ध करू शकते. आणि आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, जुन्या करारामध्ये हे पापाचं वेतन मरण आहे, तर कोणाचं मरण होऊ नये त्यामुळे जुन्या करारामध्ये पापाचं प्रायश्चित लोकांनी करत राहायचं होतं, नेहमी करायचं. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्याकडून पाप झालेला आहे, चूक झालेला आहे, किंवा एक ठरलेले दिवस असायचे, त्यानुसार लोकांनी काय करायचं आहे, जाऊन पापाचं प्रायश्चित करायला लागायचं. आणि त्यासाठी त्यांना निष्पाप रक्त म्हणजेच प्राण्यांचं रक्त त्या ठिकाणी शिंपडायला लागायचं. लोकांच्या पापासाठी प्राण्यांचं रक्त शिंपडायला लागत होते, कारण प्राण्यांचं रक्त निष्पाप रक्त. पण ते प्राण्यांचं रक्त शिंपडून ह्यांचं पाप फक्त काही काळासाठी प्रायश्चित होत होते. आता म्हणजे दर आठवड्याला काही लोक करायचे, दरवर्षी करायचे प्रायश्चित. म्हणजे त्या प्राण्यांच्या रक्तामध्ये एवढं सामर्थ्य नव्हतं की सर्व मानव जातीचे कायमस्वरूपी प्रायश्चित करण्याचं सामर्थ्य त्या प्राण्यांच्या रक्तामध्ये नव्हते. जुन्या करारामध्ये आपल्याला ठाऊक आहे कसं रक्त प्राण्यांना बळी देऊन त्याचं रक्त शिंपडलं जायचं, वेदीवर शिंपडलं जायचं, ते सर्व आपल्याला ठाऊक आहे. पण नव्या करारामध्ये एक कायमस्वरूपी तोड किंवा मार्ग देवान दिला. जुन्या करारामध्ये हे तात्पुरतं
तात्पुरतं प्रायश्चित करण्यासाठी तुम्ही प्राण्यांचं रक्त वाहू शकता प्रायश्चित करण्यासाठी, पण ते काही काळासाठी, त्यानंतर परत नवीन प्राण्याचं रक्त, त्यानंतर ते काही काळासाठी असं. पण आज ते आपल्याला करायची गरज नाही. जेव्हा आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यावेळी येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्यासाठी काय काय करते ते सर्व आपण पाहणार आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक कायमस्वरूपी मार्ग पित्याने आमच्यासाठी उघडून ठेवलेला आहे, ते म्हणजे येशू ख्रिस्ताचं रक्त. जुन्या जीवनातून ख्रिस्तामधील जीवनामध्ये येताना जेव्हा तारणाचा अनुभव घेतो किंवा बप्तिस्मा घेतो त्यावेळी येशू ख्रिस्ताचे रक्त आम्हाला शुद्ध करते. आणि त्यानंतर आपलं ते रोजचं काम असायला पाहिजे. एकदा म्हणण्यापेक्षा रोज आपण येशू ख्रिस्ताच्या रक्ताने स्वतःला शुद्ध करून घ्यायला पाहिजे. कारण आपण ज्या जगामध्ये राहत आहोत ते एक वाईट जग आहे, आणि त्या वाईट जगामध्ये अवतीभोवती प्रत्येक ठिकाणी वाईट आपल्याला दिसते, वाईट ऐकतो, वाईट करताना पाहतो. त्यामुळे कुठून तरी कशा तरी प्रकारे वाईट आपल्याकडून होऊ नये, किंवा चुकून कधी झालं तर त्याची प्रायश्चित करून, क्षमा मागून, पश्चाताप करून येशू ख्रिस्ताच्या रक्ताने स्वतःला शुद्ध करणे हे आपलं रोजचं काम असायला पाहिजे. रोजच्या आपल्या प्रार्थनेमध्ये ते शुद्धीकरण प्रक्रिया असायला पाहिजे. आता अनेक वेळा पहिलं रक्त, पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये पहिल्यांदा रक्त कधी सांडलं गेलं असं विचारल्यावर आपल्याला पहिलं रक्त कधी सांडलं गेलं किंवा कोणाचं सांडलं गेलं असं विचारल्यावर आपल्याला नेहमी कायीन आबेलची गोष्ट समोर येते. पहिलं रक्त कायीननी आबेलला ठार मारल्यावर आबेलचं जे रक्त आहे तेच पहिलं रक्त सांडण्यात आले असं आपण ऐकलेलं आहे, असं अनेक वेळा ऐकलेलं आहे, किंवा आपल्याला वचनातून वाचून आपल्याला ते समजून येते. पण आबेलाचं रक्त सांडण्यापूर्वी सुद्धा एका ठिकाणी रक्त सांडण्यात आलेलं आहे. मी पुन्हा सांगतो ऐका. आबेलाचं रक्त पहिलं रक्त सांडण्यात आलेलं आहे असं पण आपल्याला ठाऊक असेल, पण त्यापूर्वी सुद्धा एका ठिकाणी रक्त सांडण्याचं एक घटना आहे. बघूया चला. उत्पत्ती याचं पुस्तक 3 अध्याय त्यातील 7वे वचन. उत्पत्ती याचं पुस्तक 3 अध्याय त्यातील 7वे वचन. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहो असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. जेव्हा त्यांनी म्हणजे कोण? आदम आणि हवेने त्या झाडाचे जे फळ खाऊ नको म्हणून देवाने सांगितलं होतं ते फळ खाल्ल्यानंतर त्यांचे डोळे उघडले गेले असं लिहिलेलं आहे. आणि त्यांना कळून आले की ते नग्न आहेत. त्यांना कळून आलं की आपल्यावर काय कपडे नाहीत किंवा वस्त्र नाहीत, आपण नग्न आहोत ह्याचं ज्ञान त्यांना आले. त्यानंतर त्यांनी काय केलं? अंजिराचे पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. कटिवेष्टने म्हणजे असं म्हणता येईल कपडे, स्वतःचं नग्नता झाकण्यासाठी त्याने कपडे बनवून घेतले. आज जे कपडे आहेत हे वेगवेगळ्या मटेरियलचे आहेत. त्या पहिलं जे कपडे होते, सगळ्यात पहिलं कपडे अंजिराच्या पानाचे होते. बघा आज खूप त्यामध्ये डेव्हलप कुठंपर्यंत आलेला आहे बघा. छान छान असे कपडे शिवायला आता आलेला आहे. देवाला गौरव असो. ठीक आहे. अंजिराचे पाने शिवून त्यांनी स्वतःसाठी नग्नता झाकण्यासाठी कपडे शिवून घेतले. आता पण हे जे कपडे होते, आता एक विचार करा, अंजिराचं पान किती दिवस टिकणार आहे? काही काळापुरतं, थोड्या 1 दिवस असेल, 2 दिवस असेल, आठवडाभर राहील. त्यानंतर परत त्यांना नवीन अंजिराचे पाने काढून नवीन शिवायला लागत असेल. त्यामुळे देवानी काय केलं आपण ते वाचूया. आता देवानी काय केलं त्यांच्यासाठी?
21व्या वचनामध्ये आहे. उत्पत्ती 3 अध्याय त्यातील 21वे वचन. परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यासाठी चर्मवस्त्रे करून त्यास घातली. म्हणजे परमेश्वर देवाने काय केले, आदाम व त्याची जी स्त्री होती म्हणजे हव्वा यांच्यासाठी चर्मवस्त्रे म्हणजे कातडीतून वस्त्रे तयार करून त्यांना घातली. आता कातडीतून वस्त्र तयार करण्यासाठी पहिला कातडी पाहिजे. कातडी पाहिजे असेल तर कोणाचं तरी रक्त सांडलं गेलं असावं. कुठल्या तरी प्राणीला मारून त्याचंच कातडीचा वस्त्र तयार करावा लागला असता. हेच पवित्र शास्त्रामध्ये पहिलं रक्त सांडण्यात आलेला घटना. ह्यांना शारीरिक नग्नता झाकण्यासाठी रक्त सांडावे लागले. एका निष्पाप प्राण्याला रक्त सांडावे लागले आणि त्याच्या कातडीतून ह्यांना शारीरिक नग्नता यांची झाकण्यात आली. त्याच प्रकारे आध्यात्मिक नग्नता झाकण्यासाठी सुद्धा एका कोकऱ्याचं रक्त सांडण्यात आले. आणि ते कोकरा कोण आहे आपल्याला ठाऊक आहे. तो कोकरा म्हणजे येशू ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया. ज्या प्रकारे जुन्या करारामध्ये शारीरिक नग्नता झाकण्यासाठी एका प्राण्याला मारण्यात आले, त्याची कातडी घेऊन यांना झाकण्यात आले, यांची शारीरिक नग्नता झाकण्यात आले, तशाच प्रकारे आपली आध्यात्मिक नग्नता झाकण्यासाठी एका कोकऱ्याचे म्हणजे येशू ख्रिस्ताचे रक्त आज आपल्यासाठी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. धन्यवाद येशू, आभारी, धन्यवाद येशू. आता ज्या दिवशी आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण तारण प्राप्त करतो आणि बाप्तिस्मा घेतो, त्यावेळी येशू ख्रिस्ताच्या आपण असं ऐकलेलं आहे की आपण नवीन वस्त्र परिधान करतो. म्हणजेच काय, आपली आध्यात्मिक नग्नता झाकण्यासाठी कोकऱ्याचं रक्त सांडलं गेलेलं आहे आणि त्यातून एक नवीन वस्त्र, जसं आदामाला शारीरिक नग्नता झाकण्यासाठी त्या प्राणीला मारून त्या चर्मवस्त्रे म्हणजे कातडीतून तयार केलेले वस्त्र झाकण्यात आले, तसंच येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आम्हाला नवीन वस्त्र परिधान करण्यात आलेले आहेत. आणि हे कायमस्वरूपी आहे. जुन्या करारामध्ये तुमच्या पापाच्या प्रायश्चितासाठी प्रत्येक वेळी तुम्हाला एक प्राणी मारावा लागत असायचा. आता यामध्ये अनेक सुंदर गोष्ट आहे, ऐका. समजा आता जुन्या करारामध्ये भरपूर प्रकारचे बळी होते, म्हणजे होम बली किंवा प्रत्येक असे भरपूर प्रकारचे बली त्यामध्ये होते. पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, त्यामध्ये सर्व ते पूर्ण तो अभ्यास एक वेगळा आहे. त्यामध्ये एक पूर्ण एक यादीच आहे, कुठल्या प्रकारच्या पापांसाठी कुठल्या प्रकारचं बली द्यावं. समजा त्याप्रमाणे आज पण असतं. जर येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी रक्त सांडून स्वतःला बलिदान केले नसते तर आज सुद्धा आपल्याला मोशेच्या काळाप्रमाणेच बली देत राहायला लागलं असतं, प्रायश्चित करण्याचं, पापातून प्रायश्चित करण्यासाठी. आता विचार करा, एक समजा मेंढरू बली द्यायचा आहे, ठीक आहे, एक तर ते मेंढरू आपल्याला विकत घ्यायला पाहिजे किंवा स्वतःहून पाळायला पाहिजे. ते विकत घ्यायचं म्हटलं की हजारोमध्ये त्याची किंमत आता असणार. शेळी, मेंढरं, जे गुरेढोरे आहेत त्याची किंमत आता हजारोमध्ये आहेत. त्या काळामध्ये सर्वांनी आपलं स्वतःचं पाळून वाढवायचेत आणि त्यातून ते अर्पण द्यायचे बली. पण आत्ताच्या काळात आपल्याला ते पैसे खर्च करून आपल्याला ते घेऊन मग बली द्यायला लागलं असतं. पण येशू ख्रिस्तामुळे माझे ते पैसे वाचले.
येशू ख्रिस्तावर मी विश्वास ठेवल्याने माझे तेवढे पैसे वाचलेत. हालेलुया. परमेश्वराने आपलं किती काय, खूप काय काय आपल्यासाठी केलेलं आहे. त्याची कृपा आणि त्याची दया आणि त्याच्या आपल्यावर असलेली प्रेम आहे. आता जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो आणि तारणाचा अनुभव घेतो, त्यानंतर आपल्याला प्रभुभोजनमध्ये आपण सहभागी होतो. चर्चमध्ये प्रभुभोजनमध्ये आपण सहभागी होतो. प्रभुभोजनमध्ये आपण येशू ख्रिस्ताच्या रक्त व मांस शरीरामध्ये आपण सहभागी होतो. आता त्यामध्ये जे द्राक्षरस आपल्याला दिली जाते प्रभुभोजनमध्ये, ते आपण काय करतो, प्रार्थना करतो आधी की हे द्राक्षरस तुझं रक्त असं आशीर्वादित करून द्या. आणि जेव्हा आपण ते द्राक्षरस पितो त्यावेळी आध्यात्मिकरित्या आपल्या शरीराला किंवा आपल्या डोळ्याला ते द्राक्षरस असं दिसते, पण आत्मिक दृष्टिकोनातून आध्यात्मिकरित्या ते द्राक्षरस येशूचं रक्त असं आशीर्वादित केलेलं असते. त्यामुळे ते जेव्हा आपण पितो किंवा सेवन करतो त्यावेळी ते कुठं जाते, आपल्या शरीरामध्ये जाऊन आपल्या रक्तामध्ये मिसळते. म्हणजे येशूचं रक्त आमच्या रक्तामध्ये जाऊन मिसळते आणि त्याद्वारे आपलं शुद्धीकरण होत असते. तर प्रभुभोजन हे खूप एक पवित्र आणि महत्त्वाचं एक भाग आहे मंडळीमधला, आणि त्यामध्ये आपण कधीच चुकवायचं नाही. कारण येशू ख्रिस्ताच्या शरीर व रक्तामध्ये आपण सहभागी होत असतो. आणि त्यामध्ये आपण जेव्हा सहभागी होत नाही त्यावेळी आपण येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त चुकवतो. आणि त्यामुळे मी मगाशी सांगितलेलं, जेव्हा आपण ते द्राक्षरस येशू ख्रिस्ताचं रक्त असं आशीर्वादित करून सेवन करतो त्यावेळी ते द्राक्षरस आपल्या शरीरामधील रक्तामध्ये जाऊन मिसळते. आध्यात्मिकरित्या आपलं भ्रष्ट झालेलं जे रक्त आहे, मानवाचं रक्त, ते शुद्ध होते, पवित्र होते. असं पवित्रीकरण आपण प्रत्येक वेळी प्रभुभोजनच्या वेळी करत असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यामुळे प्रभुभोजन कधीच चुकवायचं नाही. आणि प्रभुभोजन फक्त येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून ज्यांनी बाप्तिस्मा घेऊन तारणाचा अनुभव घेतलेला आहे, फक्त त्यांच्यासाठी हे प्रभुभोजन असते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता आपण बघूया येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्यासाठी काय करत आहे. येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्यासाठी रोज आणि रोज काय करत आहे, प्रत्येक क्षण काय करत आहे ते आपण बघूया. त्यातील पहिला मुद्दा इब्री लोकासपत्र 12 अध्याय 24 वचन. इब्री लोकासपत्र 12 अध्याय त्यातील 24 वचन. हालेलुया, धन्यवाद येशू. नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त यांच्याजवळ आला आहात. त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. इथं काय दिलेलं आहे, मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त यांच्याजवळ आला आहात. त्या रक्ताचे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्या बाजूने पित्याजवळ उत्तम गोष्टी बोलत असते. ह्या जगामध्ये असलेले लोक आपल्याबद्दल वाईट बोलतील, हा असा आहे, तो तसा आहे, हे काय सुधारणार नाही, ते तसाच आहे, ह्याचं काय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्या बाजूने आमच्यासाठी पित्याजवळ स्वर्गामध्ये उत्तम गोष्टी बोलत आहे. आत्ता सुद्धा आणि प्रत्येक क्षण बोलत आहे. हालेलुया, कधी विसरायचं नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पहिले योहानाचं पुस्तक, पहिले योहानाचे पत्र 1 अध्याय त्यातील 9 वचन. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्या सर्व अनितीपासून शुद्ध करील.
पुन्हा एकदा वाचतो. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, आपल्या सर्व अनितीपासून शुद्ध करील. तर येशू ख्रिस्ताचं रक्त काय करत आहे? आपल्या सर्व पापापासून आपल्याला क्षमा, पहिली गोष्ट पापांची क्षमा आणि दुसरी गोष्ट अनितीपासून शुद्ध करील. दुसरा मुद्दा काय? आपल्याला शुद्ध करते. पहिला मुद्दा आपल्या बाजूने किंवा आपल्या साठी पित्याजवळ स्वर्गामध्ये येशूचं रक्त उत्तम गोष्टी बोलत आहे, उत्तम गोष्टी. दुसरा मुद्दा आपले पाप क्षमा करते आणि आपल्याला शुद्ध करते. येशू ख्रिस्ताचं रक्त शुद्ध कशापासून? अनितीपासून शुद्ध आम्हाला करते. अनिती म्हणजे काय? सर्व प्रकारच्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, नको असलेल्या गोष्टी आपल्यापासून काढून टाकत राहते. जे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी ज्या आपण करत असेन ते आपल्यापासून काढून टाकते. अशा प्रकारे येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व अनितीपासून शुद्ध करते. हे दुसरा मुद्दा. आता तिसरा मुद्दा आपण पाहूया. इफिस्करास पत्र 1 अध्याय 7 वचन. त्याच्या इफिस्करास पत्र 1 अध्याय 7 वचन. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्याला आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. खंडणी भरून मुक्ती मिळते आम्हाला येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे. खंडणी भरून मुक्ती म्हणजे जसं समजा एखादा व्यक्ती जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे तर त्याला खंडणी भरावं लागते. त्यांच्या घरातल्यांना काहीतरी एक 5,000 10,000 काहीतरी जे काही दंड असेल, 10-50,000 जे काही दंड असेल ते भरून मग त्याला जेलमधून सोडवता येते. तशा प्रकारे येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला काय करते? खंडणी भरून सैतानाच्या तावडीतून किंवा पापाच्या बंधनातून आम्हाला मुक्ती म्हणजे बाहेर काढते. हे येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्यासाठी करत आहे रोज आणि रोज, प्रत्येक क्षण. हा तिसरा मुद्दा झाला. आता चौथा मुद्दा आपण पाहूया. रोमकरास पत्र 5 अध्याय 9 वचन. रोमकरास पत्र 5 अध्याय 9 वचन. हालेलुया. तर आता त्याच्या रक्ताने, त्याच्या म्हणजे येशू ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. जो नीतिमान नसेल त्याच्यावर देवाचा क्रोध उतरणार. पण येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आपण नीतिमान ठरतो आणि तसं ठरवण्यात आल्यामुळे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. म्हणजे आम्ही वाचतो, देवाच्या क्रोधापासून आम्ही वाचलो गेलो. देवाचा क्रोध किती भयंकर आहे, त्या क्रोधापासून आम्ही वाचलं गेलेलो आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आम्ही नीतिमान ठरल्यामुळे. आता नीतिमान ठरवलं गेलं म्हणजे अर्थ काय? नीतिमान ठरणे म्हणजे काय हे तुम्हाला मी थोडक्यात आता तुम्हाला सांगतो. नीतिमान ठरणे म्हणजे काय? येशू ख्रिस्ताचं रक्त, ठीक आहे, एक उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे तुम्हाला त्यातून सुंदर समजेल की नीतिमान ठरणे म्हणजे काय. एका देवाच्या सेवकाला एक सुंदर असं दर्शन, एक स्वप्न पाहायला मिळालं आणि त्या दर्शनामध्ये त्याने न्यायासाठी एका मनुष्याला त्या ठिकाणी आणून उभा करण्यात आले आणि समोर देवपिता आहे
आणि कोर्टामध्ये तुम्हाला माहीत आहे की 2 वकील असतात. एक वकील त्या व्यक्तीच्या बाजूने आणि दुसरा वकील त्यांच्यावर केस घालणाऱ्यांच्या बाजूने असतो. दोष लावायला एक जण तयार बसलेलंच असतात. ते सुरू असते सर्व काही. आता ह्या दर्शनामध्ये त्या देवाच्या सेवकांनी पाहिलं की एक व्यक्ती त्या कोर्टाच्या ते जे काही चौकट असतो कोर्टामध्ये, ज्या ठिकाणी कैदींना उभा केलं जाते, त्या ठिकाणी एक व्यक्ती उभा होता आणि त्याच्यावर दोष लावण्यात येत आहे. ह्याने असं केलेलं आहे, हा असा आहे, हा तसा आहे. जसं आपल्याला अनेक ठिकाणी आजकाल पाहायला मिळते, गौर से देखिए यही है वो, असा जोरदार दोष लावण्यात येत आहे. आणि ते दोष ऐकत असताना त्या व्यक्तीला तो स्वतःला दोषी समजायला लागतो आणि रडायला लागतो, जोराने रडायला लागतो की माझा दोष इतकं माझ्यावर आरोप करण्यात येत आहे. आणि तेवढ्यात त्याच्या बाजूला एक व्यक्ती येऊन उभारतो आणि त्याच्या पाठीवर हात लावून सांगतो, काही काळजी करू नको, मी आहे ना, शांत हो. मग त्याच्याकडे पाहिल्यानंतर थोडं वेळ शांत होतो. परत ते आरोपवर आरोप जसं लावण्यात येते तसं पुन्हा तो रडायला सुरू होतो. परत ती व्यक्ती, काळजी करू नको, मी आहे सोबत. परत तो शांत होतो. मग असं अनेक वेळ त्याच्यावर आरोप लावण्यात आलं, दोष लावण्यात आलं. आता दंड सुनावण्याची वेळ आली. आता समोर देवपिता आहे, त्याला दंड द्यायला तयार. आता ह्या व्यक्तीला त्याला माहित आहे की आता मला दंड मिळणार, मला शिक्षा होणार 100%. मी जे काही आरोप आणि दोष लावण्यात आलेले आहे त्यातनं मी सुटूच शकत नाही. तेवढ्यात एक बाजूला असलेली व्यक्ती, ती कोण होती त्या व्यक्तीला, या कैदीला माहीत नाही किंवा ज्याच्यावर दोष लावण्यात आला त्याला माहीत नव्हते. ती व्यक्ती समोर जाऊन उभारले आणि त्या व्यक्तीने देवपित्याजवळ काहीतरी त्यांनी बोलले. आणि मग देवपित्याने शिक्षा सुनावली की तू मुक्त झालेला आहेस, तू दोषी नाहीस, तू जाऊ शकतोस. मग त्या व्यक्तीला समजले की तो येशू ख्रिस्त आहे आणि त्याने मध्ये उभारून वकिली केलेली आहे. देवपिता न्याय करणारा देव आहे, तो कधीच न्याय चुकवणार नाही. पण त्या न्यायाचा शिक्षा, तो दंड आपल्यावर पडू नये म्हणून खंडणी भरून मध्ये आपल्या आणि देवाच्या मध्ये उभारून आपल्यासाठी तो काय करत आहे, मध्यस्थी करत आहे. आणि त्याच्या खंडणी भरण्यामुळे आपण मगाशी वाचलं, खंडणी भरून आपल्याला मुक्त केलेलं आहे. म्हणजे सर्व आरोप, सर्व दोषापासून आपल्याला त्या येशू ख्रिस्ताचं रक्त मुक्त करते आणि आपल्याला नीतिमान ठरवते. हालेलुया, धन्यवाद येशू. आणि त्यानंतर एवढंच करत नाही तर ते काय करते, जे अनेक वेळा आपल्याला नाही का, आपण एखादी चूक केल्यानंतर मनात टोचत राहते की ते तू केलास ते चूक आहे, तू चुकीचं केलास, तू असं बोलायला नाही पाहिजे होता, असं आहे तसं आहे. म्हणजे अनेक वेळा एखादी मोठी आपण चूक जाणून बुजून जेव्हा करतो त्यावेळी पुन्हा आपल्याला सैतान पण काय करत असतो, चूक करायच्या आधी पवित्र आत्मा आपल्याला दाखवून देत असते की ते करू नको, ते चुकीचं आहे. पण कधी आपण थोडंसं गोंधळात असतो की मी जे केलेलं आहे की ते देवाला दुखावणारी गोष्ट आहे की नाही, ह्या गोंधळात असतो. त्यावेळी सैतान 100% दुखावणारी गोष्ट आहे. सैतान काय करतो, लगेच आरोप लावायला दोष लावायला सुरू करतो आणि आपल्याला एक दोषी भावना आपल्या मनात निर्माण करतो. तर जेव्हा येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला शुद्ध करते, त्या दोषी भावनातून सुद्धा येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला मुक्त करते आणि देवासमोर नीतिमान ठरवते. म्हणजे याचं अनेक सुंदर उदाहरण, एकदम सुंदर उदाहरण मला गेल्या काही
आठवड्यांमध्ये एक सुंदर असं पुस्तक वाचायची संधी मिळाली, डिवाइन रेव्हलेशन इन द ब्लड ऑफ जीसस, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या रक्तामधील अद्भुत प्रकटीकरण असं एक सुंदर पुस्तक इंग्रजीमध्ये आहे. ते मेरी बॅक्स्टर या देवाच्या सेवकांनी लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांना परमेश्वराने अनेक सुंदर असे दर्शन दिलेले आहेत आणि त्यातून त्यांनी ते पुस्तकामध्ये भरपूर काही वर्णन दिलेलं आहे. खूप सुंदर आणि खोल असं येशू ख्रिस्ताच्या रक्ताबद्दल खोल असं अभ्यास आणि प्रकटीकरण त्यांनी त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांना एका दर्शनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा, आता लक्ष देऊन ऐका, खूप महत्त्वाचं आहे आणि खूप सुंदर गोष्ट आहे, खूप सुंदर. हे मी जेव्हा त्या पुस्तकात वाचलं, मी ते पुस्तक बाजूला ठेवलं, 2 मिनटं मी उठून बसून देवाला आभार म्हटलं, परमेश्वरा आभारी आभारी आभारी. ऐका, त्यांनी ते दर्शनामध्ये पाहिलेलं आहे आणि ते पुस्तकात त्यांनी वर्णन केलेलं आहे. एक दारू पिणारी व्यक्ती, व्यसनी व्यक्ती एका चर्चमध्ये आला आणि चर्चमध्ये तो म्हणजे तिथं काहीतरी भांडण काढायच्या तयारीतच आला असावा. तो बसला होता शांत आणि जे काही तिथं चालू आहे, संदेश वगैरे सुरू होते, ते ऐकत होता. आणि सगळं झाल्यावर शेवटला त्या चर्चमधील जे पालकांनी शेवटची प्रार्थना किंवा समर्पणाची प्रार्थना आता आपण घेणार आहोत, ज्यांना कोणाला समर्पण करायचं आहे त्यांनी पुढे या, असं पालकांनी सांगितल्यानंतर ह्या व्यक्तीला, हा व्यसनी व्यक्ती जो होता, ह्या व्यक्तीला काय झालं कुणास ठाऊक, त्याला असं वाटलं की ठीक आहे आपण पण जाऊन बघूया. मग हा पण पुढे गेला आणि त्या ठिकाणी त्या सर्व लोकांनी मिळून, पालकांनी मिळून या पुढे आलेल्या सर्व लोकांसाठी त्यांनी प्रार्थना केली आणि त्या ठिकाणी देवाचा स्पर्श त्याला जाणवला. तो व्यसनी व्यक्ती होता, व्यसनामध्ये अडकलेला व्यक्ती होता, त्याला ते देवाचे स्पर्श जाणवले. त्याने त्याच ठिकाणी गुढी टेकून मोठमोठ्याने रडू लागला आणि त्या ठिकाणी त्याने देवाचा स्वीकार केला. आणि स्वीकार केल्यानंतर ते मेरी बॅक्स्टर ज्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, त्यांनी हे दर्शनामध्ये पाहिलेलं आहे. त्यांना आध्यात्मिक जगताचं सुद्धा, आध्यात्मिक जगामध्ये काय सुरू असते याचं पण दर्शन परमेश्वर देत असतो, त्यामुळे त्याचं पण वर्णन केलेलं आहे. ते सांगतात की ज्या क्षणाला त्या व्यक्तीने आपलं जीवन येशू ख्रिस्ताला दिलं आणि ज्या क्षणाला त्या व्यक्तीने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपलं जीवन देवाला दिलं, समर्पण केलं, त्या क्षणाला तिथं त्याच्या बाजूला 2 देवदूत होते. ते देवदूत लगेच स्वर्गामध्ये गेले. त्यांनी त्या देवदूतांनी पहिला त्या प्रत्येक देवदूतांकडे वहीसारखं काहीतरी असते, त्यामध्ये ते सगळं लिहून घेत असतात. आपण काय करतोय, काय बोलतोय, कुठं बसलोय, काय करतोय, उठलो बसलो, जे काय असेल प्रत्येकाचं नोंद ते करत असतात आणि ते मग स्वर्गामध्ये जाऊन पोचवतात. तर ते काय म्हणतात, ते लगेच त्या देवदूतांनी काय केलं की लगेच ते सर्व नोंद करून घेतली. आणि मग जेव्हा ते स्वर्गात पोचले, त्या स्वर्गामध्ये ते म्हणतात की एक रूम ऑफ रेकॉर्ड्स, म्हणजे नोंद ठेवण्याचं एक वेगळी खोली आहे आणि त्या खोलीमध्ये प्रत्येक मनुष्याच्या नावाचं एक पुस्तक आहे, प्रत्येक मनुष्याचं नावाचं पुस्तक आहे आणि असे विभाग आहेत आणि त्या विभागामध्ये त्या व्यक्तीचं पुस्तक तुम्हाला सापडेल. त्या ठिकाणी हे 2 देवदूत जे आहेत त्या विभागामध्ये जातात. त्या विभागाचा जो इन्चार्ज देवदूत असेल, तिथं पाहणी करणारा जो देवदूत असेल, त्याच्याकडे या व्यक्तीचं नाव सांगतात. मग तो देवदूत जाऊन, जसं पुस्तकालयामध्ये पुस्तकं लावलेलं असतात तशा प्रकारे भयानक भरपूर असंख्य असं पुस्तकं तिथं असतं, त्यामध्ये एक पुस्तक काढून घेऊन येतो आणि ते पुस्तक म्हणजे ह्या व्यक्तीच्या नाव लिहिलेलं त्यांनी पाहिलं. आणि मग त्यांनी ते सांगतात की असं ते सगळं दाखवतात, नोंद केलेलं सगळं दाखवतात. मग तो देवदूत विचारतो, तू साक्षीदार आहेस का की ही व्यक्ती येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे? तू साक्षीदार आहेस का? मग हे जे देवदूत आहेत ते सांगतात, होय, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे व आम्ही साक्षीदार आहोत. असं सांगितल्या त्या ठिकाणी बाकीचे देवदूत पण असतात, जे मदतीला असणारे देवदूत सुद्धा असतात. ते एक सोनेरी पात्र किंवा असं एक भांडीसारखं खूप
असं एकदम चमकणारं सोनेरी भांडीसारखं काहीतरी घेऊन येतात आणि त्यामध्ये एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचं कापड, आपल्याला समजणाऱ्या शब्दात मी सांगतो कापड, तिथं ते वर्णन करायला आपल्याला माहीत असलेले शब्द म्हणजे कापड, ठीक आहे. तर एक वेगळ्या प्रकारचं कापड त्यामध्ये बुडवतात, त्यामध्ये असते येशू ख्रिस्ताचं रक्त, त्यामध्ये त्यांनी ठेवलेलं असते, ते बुडवतात. ते काढून त्याची वही, त्याचं जे पुस्तक आहे, त्या व्यक्तीच्या नावाचं जे पुस्तक आहे ते उघडतात आणि ज्या क्षणाला त्याने येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे तिथं त्या व्यक्तीच्या जन्मापासून त्या क्षणापर्यंत सर्व काही पुसून टाकतात. त्या व्यक्तीच्या जन्मापासून त्या व्यक्तीने ज्या क्षणाला, ज्या सेकंदाला त्याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तिथपर्यंत जे काय असेल, काही पण असो, सर्व पाप चुका जे काय असेल सर्व येशू ख्रिस्ताच्या रक्ताने पुसून टाकतात. मग आता देवासमोर तिथून त्या क्षणापासून पुढचं जे काय असेल तेच दिसणार देवाला. त्याच्या मागचं सर्व येशू ख्रिस्ताच्या रक्ताने पुसून काढण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला नीतिमान ठरवते आणि सर्व दोषातून मुक्त करते, सर्व बंधनातून आपल्याला मुक्त करते. किती सुंदर गोष्ट आहे पहा प्रियानो, येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्यासाठी काय काय करत आहे. मी देवाला आभार मानतो. येशू, आम्ही तुझ्या रक्तासाठी आभार मानतो. तुम्ही हे केला नसता तर या सर्व गोष्टी आम्हाला मिळाल्या नसता. प्रभू परमेश्वरा, तुझ्या रक्तामुळेच हे सर्व काही आम्हाला मिळत आहे. तुझं रक्त आमच्यासाठी आमच्या बाजूने बोलत आहे. तुझं रक्त आम्हाला शुद्ध करत आहे. त्याबद्दल आभारी, तुझी स्तुती करतो. तुझं रक्त खंडणी भरून आम्हाला मुक्त केलेलं आहे, त्याबद्दल तुझा आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आणि तुझं रक्त आम्हाला नीतिमान ठरवते, सर्व अपराधांपासून, सर्व पापांपासून मुक्त करते. त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. 5वा मुद्दा, प्रकटीकरण, शेवटचा मुद्दा आहे आणि यानंतर आपण थांबणार आहोत. 5वा आणि शेवटचा मुद्दा, प्रकटीकरण याचं पुस्तक 12वा अध्याय 11वे वचन. प्रकटीकरणाचं पुस्तक 12वा अध्याय 11वे वचन. त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले. त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले. म्हणजे कोकऱ्याच्या रक्ताद्वारे आपण जिंकू शकतो. त्यांनी जिंकले म्हणून सांगते. या ठिकाणी जे वर्णन आहे, हे प्रकटीकरणामध्ये जे वर्णन आहे, स्त्री वाजगर असं त्या विषयाखाली हे पूर्ण गोष्टी सुरू आहेत. त्यामध्ये आता आपण जायला नको, कारण आपल्याला हा विषय आज संपवायचा आहे. म्हणजे कोकऱ्याच्या यातून आपल्याला घेण्यासारखं काय आहे? कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले. म्हणजे आपण येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे विजय मिळवणारे आहोत, जिंकणारे आहोत, मात करणारे आहोत. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आपल्या जीवनाच्या ज्या क्षेत्रामध्ये आपण अपयशी ठरलेलं आहोत त्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश देणारं, जिंकून देणारं असं येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. हालेलुया. आपण काय पाहिले आतापर्यंत काय पाहिलं? येशू ख्रिस्ताचं रक्त पहिला आपल्यासाठी आपल्या बाजूने देवपित्याजवळ उत्तम गोष्टी बोलत आहे. नुसतं बोलत नाही, उत्तम गोष्टी बोलत आहे, चांगलं बोलत आहे. या जगामधले सगळ्यांनी जरी माझ्याबद्दल वाईट बोललं तरी येशू ख्रिस्ताचं रक्त माझ्याबद्दल चांगलं बोलत आहे. हे कधीच आपण विसरायचं नाही. हालेलुया. दुसरा मुद्दा, येशू ख्रिस्ताचं रक्त प्रत्येक पापातून मला शुद्ध करते, पाप क्षमा देते व शुद्ध करते. तिसरा मुद्दा, येशू ख्रिस्ताचं रक्त मला खंडणी भरून प्रत्येक अपराधापासून, प्रत्येक पापांपासून, प्रत्येक बंधनातून खंडणी भरून मला मुक्त करते. चौथा मुद्दा, येशू ख्रिस्ताचं रक्त मला नीतिमान ठरवते. आणि 5वा मुद्दा आपण पाहिलं, येशू ख्रिस्ताचं रक्त मला विजयी
देते, यश देते. प्रत्येक अपयशी गोष्टींमध्ये आपण ज्या परिस्थितीमध्ये हारलो असं आपल्याला वाटते, त्या परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला विजयी घोषित करते. येशू ख्रिस्ताचं रक्त, येशू ख्रिस्ताचं नाव, देवाचं वचन, या सर्व गोष्टी आपल्यासाठी एक मोठे हत्यार आहेत. आणि या म्हणजे आध्यात्मिक लढाईमध्ये असलेले हे सर्व आपल्यासाठी हे सर्व एक आध्यात्मिक लढाईमध्ये असलेले हत्यार आहेत, शस्त्रसामग्री आहेत. आणि हे खूप ताकदवर असे शस्त्र आपल्यासाठी आहेत. तरी मी आशा करतो की आपल्या रोजच्या प्रार्थनेमध्ये आपण स्वतःला येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध करून घ्यायचं आहे. पूर्ण दिवसामध्ये काय काय झालेलं आहे ते देवाला सांगायचं की परमेश्वर, आज मी हे केलं, ते केलं, असं झालं, माझ्याकडून असं झालं. सर्व गोष्टी देवा समोर उघड करून यातून मला क्षमा करून, पश्चाताप करून स्वतःला शुद्ध करायची ही प्रक्रिया रोजची प्रक्रिया आहे. एक दिवस केलं आणि प्रभुभोजनच्या दिवशी नुसतं मी केलं आणि महिनाभर निवांत, त्याला काय अर्थ राहणार नाही. हे रोजची प्रक्रिया आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने स्वतःला शुद्ध करणे एक रोजची प्रक्रिया आहे. शेवटचं एक वचन वाचूया आणि आपण थांबणार आहोत. दुसरे तिमोथी 2 अध्याय त्यातले 3 वचन. 2 तिमोथी 2 अध्याय त्यातले 3 वचन. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. आपण सर्व येशू ख्रिस्तामध्ये आपण शिपाई आहोत. शिपाईचं काम काय आहे? आध्यात्मिक लढाई करण्याचं काम त्यांचं आहे. आपण येशू ख्रिस्तामध्ये प्रत्येकजण आपण शिपाई आहोत. म्हणजे आपलं काम आध्यात्मिक लढाईचं सुद्धा आहे. याबद्दल अजून भरपूर गोष्टी आहेत की आध्यात्मिक लढाई कशी करावी, त्यामध्ये काय काय असते, ते करत असताना स्वतःचा बचाव आपण कसा करावा, त्यामध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी आपण आपल्या पुढील भागामध्ये पाहणार आहोत. मी आशा करतो येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्यासाठी काय काय करत आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे. त्याबद्दल मी विनंती करतो की तुम्ही प्रत्येकाने प्रत्येक मुद्दा सांगून देवाला आभार माना, देवाची स्तुती करा. कारण येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये असलेल्या सामर्थ्यासमोर या जगातलं कुठलंच सामर्थ्य टिकू शकत नाही. येशू ख्रिस्ताचं रक्त तेवढं शक्तिशाली आणि तेवढं सामर्थ्यशाली आहे. हालेलुया. देवाला धन्यवाद देतो. या प्रियानं आपले नेत्र आपण झाकूया, परमेश्वराला आभार मानूया. परमेश्वरा आभारी 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 आभारी. प्रभू येशू, तुझे रक्त आमच्यासाठी उत्तम गोष्टी बोलते, त्याबद्दल आभारी. तुझी स्तुती करतो. तुझे रक्त आम्हाला शुद्ध करते, त्याबद्दल आभारी. तुझी स्तुती करतो येशू. तुझे रक्त आम्हाला खंडणी भरून मुक्त करते, त्याबद्दल आभारी. तुझी स्तुती करतो. तुझं रक्त आम्हाला सर्व पापांपासून, अपराधांपासून, अपराध क्षमा करून आम्हाला नीतिमान ठरवते, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. धन्यवाद, आभार मानतो. तुझे रक्त आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक अपयशी असलेल्या क्षेत्रामध्ये यश देते, विजय मिळवून देणारं असं तुझं रक्त आहे, त्याबद्दल आम्ही तुला आभार मानतो, स्तुती करतो. विशेष करून आम्ही आज प्रार्थना करतो आमच्याबरोबर ज्या बंधूंनी आणि बहिणींनी या वचनाचा स्वीकार केलेला आहे प्रभू, त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझ्या रक्ताचं सामर्थ्य उतरू दे प्रभू परमेश्वरा. तुझ्या रक्ताने प्रत्येकाला, आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने प्रत्येकाला झाकतो प्रभू परमेश्वरा. आभार मानतो, धन्यवाद करतो प्रभू. हे वचन तुम्ही आशीर्वादित करून दिला, त्याबद्दल आभारी. या वचनाद्वारे अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवला, त्याबद्दल आभारी. अजून या संबंधित अजून अनेक गोष्टी तुझ्या वचनातून आम्हाला शिकायची अजून भूक आहे प्रभू परमेश्वरा. अजून तुझ्या प्रकटीकरणाने आम्हाला तुम्ही अजून भरा प्रभू परमेश्वरा. अजून तुझ्या वचनामध्ये वाढायला, खोल रहस्य जाणून घ्यायला आम्हाला आमचे डोळे, आध्यात्मिक डोळे उघडून द्या प्रभू परमेश्वरा. आभार मानतो. आजचं वचन, स्तुती, आराधना सर्व काही आम्हाला आशीर्वादित करून दिला, त्याबद्दल आभारी. पुढील सर्व वेळ मी तुझ्या हाती सोपवतो. सर्व गौरव, आदर, महिमा, सन्मान, स्तुती व प्रशंसा पात्र असलेला एकमात्र राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सर्व शक्तिशाली, सर्व गौरवशाली, अवर्णनीय व अतुलनीय नावाने ही प्रार्थना
आम्ही मागतो, म्हणून ऐका आमच्या स्वर्गातील बाप्पा. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनातून आपण अनेक गोष्टी शिकलेल्या आहोत. देवाची स्तुती आराधना आपण केलेली आहे. आता वेळ आहे दान अर्पणाची, आणि आज आपण या ठिकाणी एक गीत म्हणणार आहोत. त्यावेळी दान अर्पण घेतले जाईल. संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम, ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख शांति आराम. मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको, मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. मेरी जिंदगी की हर एक परेशानियों में खुल जाता है आशा का द्वार, मेरी जिंदगी की हर एक परेशानियों में खुल जाता है आशा का द्वार. कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पड़े, कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पड़े. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु मेरा है जीवन साथी. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु मेरा है जीवन साथी. मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको, मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. मेरी आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा, मेरी आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा. एक बत्ती समान जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना, एक बत्ती समान जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही सूचना आहेत. विशेष करून सर्वात मोठी सूचना म्हणजे प्रार्थनेत राहा, प्रार्थनेत
राहा. मी प्रत्येक रविवारी हे पुन्हा पुन्हा सांगत आहे, कारण या काळाची ती गरज आहे. सर्वात मोठं आणि सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे प्रार्थना. आपण प्रत्येकाने वैयक्तिकरित्या आणि आपल्या परिवारामध्ये प्रार्थनेमध्ये आपण राहूया, कारण काळ कठीण आहे आणि शेवटच्या काळामध्ये आपण आहोत. त्यामुळे आपण स्वतःला विश्वासामध्ये दृढ करायचं काम हे आपला प्रत्येकाला स्वतःहून करायचं आहे. आपण प्रार्थनेत राहूया, कारण आता जर तुम्ही बातम्या सुरू केला किंवा बातम्या वृत्तपत्रामध्ये बातम्या पाहिला तर एकावर एक वाईट बातम्या येत आहेत. मेले, कुठं भीषण आग लागली, कुठं चक्रीवादळ आले, कुठं करोडोमध्ये नुकसान झालेलं आहे, कुठं ठार मारलं, कुठं हे केलं ते केलं, असं झालं तसं झालं. वाईट एकावर एक वाईट बातमी येत आहे. अनेकांना प्रश्नचिन्ह पडलेलं आहे की असं का होत आहे, पण आपल्याला त्याचं उत्तर माहीत आहे. शेवटच्या काळाची ही चिन्ह आहेत असं वचनामध्ये दिलेलं आहे. आपण त्यासाठी सज्ज होऊया, तयार होऊया. यामध्ये अजिबात तुम्ही निष्काळजी करू नका. बघूया, नंतर बघूया, करूया, उद्या बघूया. हे खूप गंभीर अशी गोष्ट आहे प्रियानो. शेवटच्या क्षणामध्ये आपण आहोत. त्यामुळे पुन्हा पुन्हा तेच उत्तेजन देत आहे की प्रार्थनेमध्ये राहा, वचनाचं वाचन करा, स्वतःला विश्वासामध्ये दृढ करा. त्याचप्रमाणे भारत देशासाठी, पूर्ण जगातील नाशाकडे जाणारे जे आत्मे आहेत, जे लोक आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या गल्लीमधील लोकांसाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. तुमचे मित्रमैत्रीण, नातेवाईक, प्रत्येकांसाठी तुम्ही प्रार्थनेत आठवण ठेवा. मी आशा करतो तुम्ही प्रार्थनेमध्ये या सर्व गोष्टी ठेवून प्रार्थनेत राहणार अशी मी आशा करतो. यावेळेस आपण शेवटचे प्रार्थना करणार आहोत आणि यावेळेस पास्टर येतील आणि शेवटची प्रार्थना करून आपल्याला आशीर्वाद देतील. आणि पुढील सर्व आठवडा पुन्हा आपण एकत्र यूट्यूबच्या माध्यमातून पुन्हा एकत्र भेटूपर्यंत परमेश्वर तुम्हा सर्वांना सुख, शांती, समाधानाने, आनंदाने भरून सुरक्षितरित्या तुम्हाला ठेवून त्याच्या रक्ताने झाकून तुम्हाला मार्गदर्शन करून चालवू दे, हीच देवाजवळ विनंती. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. हे आमच्या सर्व समर्थ प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद करतो. आज हे आराधनामध्ये भाग घ्यायला आम्हाला कृपा दिला, याबद्दल आभार. तसंच प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त आमच्यासाठी काय काय करते त्याच्याबद्दल ध्यान करायला मदत केला, याबद्दल आभार. त्या ध्यानमध्ये आम्हाला वाढव. येशू ख्रिस्ताचे रक्त आम्हासाठी काय करते त्याच्या अनुभवमध्ये अधिक आम्हाला वाढव प्रभू. या दिवसामध्ये येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे अधिक तुझे जवळ येण्यासाठी आम्हाला कृपा द्या आणि जगात आम्ही अधिक यशस्वी होऊन तुझे नाव गौरव करायला आम्हाला मदत करा. तुझ्या सामर्थ्याच्या हाती आम्हाला आम्ही सोपवतो. आजच्या ह्या आराधना आम्हाला आशीर्वाद करून दिला आणि सुंदर वचन आम्हाला दिला, याबद्दल आभार प्रभू. ह्या दिवसामध्ये आम्हाला अधिक आम्हाला तुझे जवळ ओढून घ्या. सामर्थ्याच्या हाती आम्हाला आम्ही सोपवतो. आजच्या आराधना आम्हाला आशीर्वाद करून दिला, याबद्दल आभार. सर्व गौरव महिमा तुला देऊ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणा एक दे बाप्पा. आमेन, आमेन. आपले प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाच्या प्रती, पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि युगायुगाने तुम्हा सर्वांच्या बरोबर सदा सर्व काळ असो. आमेन. प्रभुला स्तुती असो, देवाला स्तुती असो, प्रभुला स्तुती असो. मला शोधते, मुक्त केले, तुम्हाला गौरव असो. मला शोधते, मुक्त केले, तुम्हाला गौरव असो. प्रभू नमस्कार, नमस्कार, तुझ्या नावाला नमस्कार. प्रभू नमस्कार, नमस्कार, तुझ्या नावाला नमस्कार. अय्या வாழ்க வாழ்க, உன்னாமம் வாழ்க. अय्या வாழ்க
हालेलुया 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 परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करो. प्रेज Praise the Lord.